संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो नमस्कार। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव। त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारी आनंदाची बातमी सुद्धा आपण बघणार आहोत। एकदा आपण कापसाचे बाजारभाव बघू, त्यानंतर ती बातमी बघू। त्या अगोदर विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, पण व्हिडिओ पूर्ण बघा। सगळ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, अमरावती 109 क्विंटल कापसाच्या आवक कापसाला जास्तीत जास्त 8,150 पर्यंत भाव गेला। मित्रांनो, सेलू परभणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,521 पर्यंत दर जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, सावनेर 2,000 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,300 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती राळेगाव 1950 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,930 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर समुद्रपूर 272 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,900 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, वडवणी 4 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,800 रुपये दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पारशिवनी 129 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,300 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, वरोरा 820 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,921 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, काटोल 115 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,550चा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, भिवापूर 168 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,620 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर हिंगणघाट 5,000 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 8,020 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, वर्धा 180 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,900 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सिंधी सेलू 1210 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त कापसाला 8,000चा दर मिळताना दिसत आहे। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी पुन्हा एकदा आजपासून कापूस खरेदी सुरू होणार आहे, ही नवीन बातमी। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 8,055 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। तर मित्रांनो, आनंदाची बातमी अशी की आनंद वार्ता, महाराष्ट्रावर मान्सून मेहरबानच। मित्रांनो, हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर। तमिळनाडू ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज। अल निनो आयोडी स्नोफॉल स्थिती मान्सूनसाठी अनुकूल। जून ते सप्टेंबर राज्यात 105 ते 115%, तर देशभरात 105% पाऊस। मित्रांनो, महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची वार्ता भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी दिली आहे। यंदाचा मान्सून महाराष्ट्र आणि छत्तीसगडवर मेहरबान राहणार असून जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात राज्यात अतिवृष्टी म्हणजेच 105 ते 115% पाऊस बरसेल। देशभरात तो सामान्यपेक्षा जास्त म्हणजे 105% होईल, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर आर रविचंद्रन आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी दिले आहे। मित्रांनो, यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, त्यामुळे काळजी नसावी। शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची गुड न्यूज आहे। चला मित्रांनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।